विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी अवयवदानासंदर्भातील प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. राज्यात अवयवदानाच्या दिशेनं सकारात्मक बदल होत असताना प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता भासतीये. महाराष्ट्रात मेंदूमृत अवयवदात्यांची संख्या वाढली असली तरी प्रतीक्षा यादीत रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य यंत्रणेसमोर मागणी आणि उपलब्धता यातील तफावत दूर करण्याचं आव्हान निर्माण झाले. याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 विभागांमध्ये प्रतीक्षा यादी सर्वात मोठी आहे. अवयवदानासंबंधित कायदेशीर प्रक्रिया सुलभ करताना लाईव्ह डोनर प्रोग्राम, अद्ययावत डिजिटल ऑर्गन रजिस्ट्री प्रणाली, आधार कार्डशी संलग्नित प्रतीक्षा यादी आणि पारदर्शकता ठेवणारी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसंच याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डिजिटल ऑर्गन रजिस्ट्री प्रणाली आणि आधार कार्ड संलग्नित प्रतीक्षा यादी अस्तित्वात असल्याचं सांगितलं. अवयवदानाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अवयवदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनामार्फत दरवर्षी महाअवयवदान महोत्सव ही राज्यस्तरीय मोहीम राबवण्यात येत असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं.